पुनर्विवाह भाग 25। आदित्यने आता खरंच हे नातं मनापासून स्वीकारायचं मनोमन ठरवलेलंच होतं. तो आरोहीच्या प्रेमात पडलेलाच होता. त्याला खरंच ती आवडायला लागलेली होती. तो फक्त तिच्यासाठी छान सरप्राईज प्लॅन करून तिच्यासाठीच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पुढच्याच महिन्याच्या शेवटी ऑफिस टूर आहे असं सांगून ते दोघे आणि अमीर व त्याचे कुटुंब यांची महाबळेश्वरचे बुकिंग केलेले होते. लवकरच आरोहीला तो स्वीकारणार होता. आता त्याच्याकडून जास्त वाट बघणे होतच नव्हते, पण तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण त्याला मेमोरेबल बनवायचा होता, म्हणून वाट बघत होता. बोलतात ना, सब्र का फल मीठा होता है, असंच काहीसं. आरोही या सगळ्यांपासून वंचित होती. ती आपले क्लासेस, घर आणि कामे यातच बिझी होती. आदित्यबद्दलच्या भावना तिच्याशी मनात होत्याच, पण सध्या तरी त्यांना तिने हृदयाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवल्या होत्या. आदित्य रोज तिच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचा. या ना त्या कारणाने एकमेकांचा ओझरता स्पर्श सुद्धा त्यांना होत होता. गाडीतून घरी येताना मुद्दाम तिला पाणीपुरी, कढी तर कधी मंदिर असे फिरवून आणायचा. काहीच नाही तर तिची आवडीचे गाणे लावून ठेवायचा. आता बऱ्याचपैकी दोघांचीही आवड निवड त्यांना माहिती झालेली होती. किचनमध्ये आदित्यचे घुटमळणे जास्तच वाढलेले होते. त्यावरून वरत त्या दोघांना चिडवण्याचा एकही चान्स सोडत नव्हता. आरोहीने वटारून बघितले की तेवढा वेळ शांत आणि पुन्हा तेच सुरू. असे घरचे वातावरण खट्याळ झालेले होते. पण आरोही स्वतःवर ताबा ठेवून होती, कारण आदित्यचे विचित्र वागणे तिला सवयीचे झालेले होते. दिवसामागून दिवस चाललेले होते. घरात आणि निसर्गात एका प्रकारचे नवीन बदल घडत होते. जुलै महिना सुरू होता. जुलै म्हणजे पावसाळ्याचे दिवस चालू होते. मध्ये मध्ये पाऊस येऊन बरसत होता आणि वातावरण थंड करून जात होता. शाळा, ऑफिसला जाणाऱ्याची गडबड, त्यात मध्येच पाऊस येऊन सगळ्यांची तारांबळ उडत होता. कुणासाठी पाऊस चिडचिड तर कुणासाठी रोमॅन्टिक, कुणाला कामावर पोचण्याची घाई तर कुणाला पावसामुळे सुट्टी मिळेल याची आशा. सगळंच वातावरण रंगीबेरंगी, पावसाळी छतासारखं, कधी दिवसभर पावसाची रिपरिप तर कधी कोरडं ऊन, असा निसर्गाचा खेळ चालला होता. सृष्टी पावसांचे ते पाणी पिऊन तृप्त होत होते. ओढे, नाले, नद्या भरपूर वाहत होत्या. आज सकाळी मात्र आभाळ एकदम स्वच्छ होते. पावसांचे काहीच चिन्ह दिसत नसल्याने सगळे बिनधास्त होते. छत्र्या, रेनकोट याची ओझी उगाच कशाला म्हणून काहींनी त्याला आराम दिला होता. आरोही देखील दुपारी रेनकोट, छत्री न घेताच क्लासेससाठी गेलेली होती. पहिलेच लेक्चर सुरू होते आणि अचानक ढग दाटून आले. सगळीकडे अंधार पसरला आणि मुसळधार जलधारांचा वर्षाव सुरू झाला. अर्धा एक तासाचा रस्त्यांवरती बरेच पाणी साचले होते. इकडं न्यूजमध्ये शहरात पावसांचाच बातम्या दाखवल्या जात होत्या. क्लासेसला लगेच सुट्टी दिली. पालक येऊन आपल्या मुलांना घेऊन जात होते. सगळा स्टॉप सुद्धा घरी लवकर पोहोचण्यासाठी घाई करत होता. आदित्यने आरोहीला तू थांब तेथेच मी आलो म्हणून लगेच कॉल केला आणि तोही ऑफिस बंद करायला सांगून निघून गेला. रस्त्यावर लोक घरी जाण्यासाठी घाई करत होते. आरोही क्लासच्या बाहेरच शेडमध्ये थांबली होती. तिच्यासोबत तेथे शिकवणारी एक तरुण मुलगी सुद्धा होती. ती मात्र टेन्शनमध्येच इकडं तिकडं फोन करत होती, पण काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होता. आरोहीने तिला काय झाले असे विचारले होते, तेव्हा ती म्हणाली, अगं मी बाजूच्या गावांमध्ये राहते आणि गावाला जायची बस डायरेक्ट 7 वाजताची आहे. इतका मुसळधार पाऊस पडतोय, मी घरी कशी जाऊ आणि घरी फोनही नाही, आईला कसे कळवणार मी. इतक्या पावसात कुठलीच रिक्षा, ॲटो मला मिळणार नाही आहे, असे बोलून चेहरा रडल्यासारखा करू लागली. आरोहीला सुद्धा टेन्शन आले, पण थांब तू, करूया आपण काहीतरी, म्हणून दोघी तिच्या छत्रीतून बाहेर येऊन रिक्षा किंवा बस मिळते का म्हणून शोधू लागल्या. समोरून आदित्य आला आणि गाडी तिच्या बाजूला उभी करून काच खाली करून, पावसात रस्त्यात का भिजत उभी आहेस तू म्हणून तिला विचारू लागला. तेव्हा आरोही म्हणाली, तुम्ही गाडी पार करा आणि बाहेर या, मग सांगते, असे ती बोलत होती. आदित्यला खरं तर तिचे म्हणणे पटलेच नाही, पण तरीही गाडी पार करून बाजूला असलेल्या सेटमध्ये त्याच्या जवळ गेला आणि बोल, काय झालं असे विचारू लागला. तेव्हा तिच्या मैत्रिणीचा प्रॉब्लेम तिने त्याला सांगितला. आदित्यने सुद्धा त्यांना तिथेच थांबून कुठली गाडी मिळते का म्हणून बघतोय, पण परिणामी शुद्ध. पावसाचा जोर वाढतच चाललेला होता.
त्यामुळे तो परत येऊन बोलला की दोघीही गाडीमध्ये बसा, आपणच सोडून देऊ तिला घरी. असे बोलून त्याने गाडी काढली. मैत्रीण बिचारी आपल्यामुळं त्रासात नको म्हणून आडेवेडे घेत होती. तुम्ही जा, मी बघते काहीतरी. पण तिलाही आता भीती वाटतच होती. त्यामुळे आरोहीने तिला जबरदस्ती गाडीत बसायला भाग पाडले. आरोही आदित्य सोबत समोर बसली आणि घरी फोन करून आम्ही सोबतच आहो, मैत्रिणीला तिच्या घरी सोडून येतो असे फोन करून त्यांना घरी कळवले. घरी देखील सगळे टीव्हीवर पावसाच्याच बातम्या बघत होते. आदित्यने आरोहीला तिचा ॲड्रेस विचारायला सांगितले आणि मॅपवर लोकेशन टाकून गाडी त्या रस्त्याने नेऊ लागला. गाडीच्या टपांवर पावसाच्या थेंबांचा टपटप आवाज येत होता. गावांकडचा रस्ता तसा मोकळा होता, पण पावसामुळे आदित्य गाडी जरा हळूच चालवत होता. अर्धा पाऊण तासात ते तिच्या घरी पोचले. मुलीला सुखरूप आलेली तिची आई बिनधास्त झाली आणि आरोही व आदित्यचे आभार मानू लागले. त्यांना घरी येऊन चहा घ्या असेही त्या बोलल्या होत्या, पण आता नको, नंतर कधीतरी येतो म्हणून तेही लगेच परत निघाले. परतीच्या प्रवासाला आता दोघेच होते. सुनसान रस्ता, आजूबाजूंना झाडे, मुसळधार कोसळणारा पाऊस आणि गाडीमध्ये आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत लांबचा प्रवास. एखाद्या प्रियकराला अजून काय हवे असते? आदित्य तर खूप खुश होता. सोबतच त्याने पावसाळी रोमॅन्टिक गाणी लावून वातावरण खूपच रोमॅन्टिक केलेले होते. आरोही बिचारी बाहेर पासून बघतच बसलेली होती. पावसाचा जोर आज काही गेल्या कमी होतच नव्हता. परत येताना आधीचा रस्ता बंद झाल्याचे समोर दिसत होते, कारण दोन्ही बाजूंनी तिथल्या ओढा दुरुस्ती करून वाहत होत्या. आजूबाजूंच्या इतर गाड्यांमध्ये लोक सुद्धा यू-टर्न घेऊन पर्यायी मार्ग शोधत होते. आदित्यने सुद्धा तिथल्या लोकांना रस्ता विचारला. थोडं 2 किमी मागे जाऊन एक महामार्ग लागतो, तिथून तुम्ही सरळ जाऊ शकता असे ते सांगत होते. रस्ता थोडा दूरच होता, पण काही पर्याय नसल्याने तो वेळ न दवडता मागे फिरला, कारण काहीही झाले तरी घरी पोचणे गरजेचे होते. गाडी महामार्गाला लागताच आदित्यने थोडा गाडीचा वेग वाढवला, पण आरोहीने त्याला पावसाची गाडी हळू चालवा असं सांगत होता. तेव्हा त्यालाही ते पटले. रस्ता बराच लांब होता. पावसामुळे थंडी भरून येत होती. संध्याकाळचे 7 वाजायला आलेले होते. दोघांनाही भूक लागलेली होती. थोडं पुढं गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक चहावाला दिसला. तेथे आदित्यने गाडी थांबवली आणि त्याला 2 चहा व 2 वडापावचा ऑर्डर दिला. गाडीत बसूनच त्यांनी ते संपवले आणि पुढे निघाले. थोडं शहराच्या बाहेरपर्यंत पोहोचताच नाही तोच त्या गाड्यांची लांबलचक रांग त्यांना दिसली. पावसामुळे रस्ते बंद होऊन ट्रॅफिक जाम झालेले होते. गाडीच्या काचा बंद ठेवल्या तर जीव गुदमरणार होता आणि काच उघडली तर सगळे पावसाचे पाणी आत येत होते. त्यामुळे काय करावं दोघांनाही सुचत नव्हतं. इकडे वरद आणि आई टीव्हीवर वरच्या बातम्या बघून घाबरून आरोहीला सतत फोन करून कुठे आहात, किती वेळ लागणार आहे तुम्हाला, असे नाना प्रश्न विचारत होते. त्यांना हो येतोय म्हणून ते दोघे सुद्धा कंटाळले. खूप वेळ वाट बघितल्यानंतर आदित्यचे लक्ष उजव्या बाजूला असलेल्या एका लॉन्चकडे गेलं. त्याने घड्याळात बघितले, त्या 8:30 वाजून गेले होते. अजूनही ते जागचे हललेले नव्हते. पाऊस थांबायचं काही चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळं त्याने गाडी डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि आपला कोट आरोहीला घालायला सांगून बॅग वगैरे घेऊन तिला घेऊन तो सरळ रस्ता क्रॉस करून त्या लॉन्चवर गेला. पाऊस थांबेपर्यंत तरी आरामात हॉटेलवर थांबूया आपण, असा विचार त्याने केला होता. लॉन्च अतिशय साधे आणि छोटे होते, पण आता काही पर्याय नाही म्हणून त्याने आज जाऊन रूम खाली आहे का असं विचारलं. तेव्हा हो, 2 रूम आहे असे कळवताच एक रूम त्याने बुक केली व ताबडतोब आरोहीला घेऊन रूममध्ये गेला. हॉटेलवर येईपर्यंत दोघांनी नखशिंखरांत भिजले होते. खोलीत येताच आरोहीला फ्रेश व्हायला त्याने आत पाठवले आणि स्वतः गॅलरीमध्ये उभा राहिला. ओले झाल्यामुळे आरोही थंडीने कुडकुडत होती. कपडे गच्च ओले झालेले होते, त्यामुळे ते पिळून सुकवण्याऐवजी काहीही पर्याय नव्हता. एक्स्ट्रा कपडेही त्यांच्याकडे नव्हते. नशिबाने बाथरूममध्ये 2 टॉवेल होते, त्यातला एकच घेऊन तिने अंग कोरडे केले आणि कपड्यांमध्ये पाणी निथळून त्यांना सुकायला ठेवले. थोडा वेळ तेथेच थांबून बाथरूमच्या बाहेर कशी येऊ याचा विचार करू लागली. साडी सुकायला ठेवून तिने बाकीचे तसेच ओले कपडे अंगावर चढवले आणि खोलीत असलेले ब्लँकेट अंगावर घेऊन पूर्णपणे कुणाला काहीच दिसणार नाही अशी बसली.
उडून ती बेडवर जाऊन बसली आणि आदित्यला फ्रेश व्हायला आवाज दिला. तो आत आला तसे तिला खूपच अवघडल्यासारखे झाले होते. ती ब्लँकेट घट्ट कवटाळून बसली होती. आदित्य येऊन सरळ बाथरूममध्ये गेला आणि अंघोळ करून फक्त टॉवेलवर बाहेर आला. आरोहीला बघून त्यालाही लाजल्यासारखे झाले, पण दोघेही काहीच करू शकत नव्हते. आरोही जागेवरून त्याला घरी फोन करून कळवायला सांगत होती. त्याने लगेच आईला फोन करून, आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे, तू काळजी करू नकोस, शक्य झाल्यास पाऊस थांबला की निघतो आम्ही, जर नाहीच थांबला तर आम्ही सरळ सकाळी येतो, तुम्ही जेवण करून झोपून जा, असं तो सांगत होता. आईने सुद्धा म्हणाली, काही गरज नाही पावसात घरी यायची, तेथेच थांबा रात्रभर आणि उद्याच्या. आरोहीची काळजी घे असे सांगून फोन ठेवला. त्याने वेटरला आवाज देऊन काही खायला मिळेल का याची विचारपूस केली. तेव्हा वेटर, आज पावसामुळे सगळा स्टॉप घरी गेलेला आहे आणि कुक आला नाही, फक्त चहा आणि मॅगी मिळू शकते, असा तो म्हणाला. त्याने बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बघितले. आजूबाजूंचे सगळे दुकान बंदच होते. त्याने, ठीक आहे, आणा मग मॅगी आणि आणखीन एक ब्लँकेट सुद्धा घेऊन ये, असेही सांगितले. आरोही तर ब्लँकेटच्या आत बसली होती, पण बिचारा आदित्य उघडाच होता. त्यालाही थंडी वाजत होती, पण तो दाखवत नव्हता. रात्रीचे जवळपास 10 वाजले असतील. आजूबाजूला सगळी शांतता जाणवत होती. रस्त्यावर गाड्यांची तेवढीच वर्दळ होती. इकडे आरोही बसल्या बसल्या झोपून गेली. वेटरने मॅगी व ब्लँकेट आदित्यला आणून दिले. आता आरोहीला झोपेतून जागे करू की नको त्याला कळत नव्हते. त्याने तिला हळूच आवाज देऊन बघितला, पण काहीच प्रतिसाद न आल्याने शेवटी तिची प्लेट झाकून ठेवली आणि स्वतः गरमागरम मॅगी पोटात टाकली. मॅगी पोटात गेल्यावर त्याला जरा बरेच वाटले. ब्लँकेट जरी 2 असले तरी बेड मात्र एकच होता आणि तोही अगदी छोटा. बाकी खोलीत बसायला काहीच नव्हते. त्यामुळे नाईलाजाने तो सुद्धा दुसरे ब्लँकेट अंगावर उडून बेडवर जाऊन पडला. दिवसभराचा प्रवास, त्या चिंब ओले झालेले शरीर आणि मुसळधार पावसामुळे झालेले वातावरणात असलेली थंडी, यामुळे त्याला सुद्धा झोप असह्य होत होती. झिरो बल्ब आणि कमी स्पीडमध्ये फॅन लावून तोही झोपला. दोघेही गाढ झोपले होते आणि अचानक जोरात वीज कडकडली. जशी वीज कडकडली तशी आरोही जोरात किंचाळली. इकडं लगेच लाईट सुद्धा गेली आणि घाबरलेली आरोही बाजूला झोपलेल्या आदित्यला घट्ट बिलगली. तिच्या ओरडून बिलगण्याने तोही दचकून जागा झाला. त्याने तसेच तिला आपल्या मिठीत घेतले आणि डोक्यांवर हात फिरवून शांत करू लागला. हे सगळे एका क्षणात अचानकच घडले होते. त्याला कळेनासच झालं नेमकं काय झालेलं आहे ते. ढगांचा गडगडाट सुरूच होता. ढगफुटी झाल्यामुळे ढग बरसतच होते. लाईट गेल्यामुळे बाहेरचा आवाज जोरजोरात ऐकू येतच होता. आरही अजूनही घाबरलेलीच होती. तिचे डोके त्याच्या उघड्या छातींवर घट्ट चिटकले होते आणि तेव्हा त्याला जाणवले की आरोही अर्ध्या आणि तेही ओल्या कपड्यांवर झोपलेली आहे. तिच्या त्या स्पर्शाने त्याच्यात वेगळीच वीज संचारली. कदाचित तिने काहीतरी भयानक स्वप्न बघितले असावे. ती अजून आदित्यला घट्ट बिलगूनच होती, परंतु झोपेच्या अर्धवट ग्लानीमुळे तिलाच काही कळाले नव्हते. इकडं आदित्य तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण तेव्हाच ती एकदम थंडगार झाली आणि तोही घाबरला. त्याने कुठलाही विचार न करता आधी तिच्या अंगावरचे ओले कपडे काढून फेकून दिले आणि तिला स्वतःच्या ब्लँकेटमध्ये घेऊन घट्ट बिलगून झोपला. मध्येच तिचे हात घासून गरम करीत होता, तर आरोही आरोही म्हणून घाबरून तिला जागा करण्याचा प्रयत्न करीत होता, पण तिचा काहीच प्रतिसाद दिसत नव्हता. आता त्याला काही सुचत नव्हते. त्याने तिला कुशीत घेतले. ती एकदम स्त्रीण आवाजात कहणत होती. आज पहिल्यांदा ते दोघे कुठल्याही अडथळ्याशिवाय एकत्र आलेले होते. तो त्याच्या पुरुषी भावनांवर कुठपर्यंत ताबा ठेवणार होता. त्याचे हात हळूहळू तिच्या अंगांवर फिरू लागले. तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. त्याचे गरम श्वास तिच्या कानात ऐकू येऊ लागले होते. त्याच्या या कृतीने हळूहळू तिचे शरीर सुद्धा गरम होऊ लागले होते आणि कसे काय जाणे तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली होती. एका क्षणी त्याने भानावर येऊन दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला घट्ट धरून ठेवलेले होते आणि इतक्या दिवसापासून दोघांच्याही मनात दाबून ठेवलेल्या सगळ्या भावना उचंबळून आल्या होत्या व दोघेही शरीराने एकरूप झाले. तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता, पण डोळ्यातून मात्र गरम पाण्याच्या धारा वाहत होत्या. जणू काही डोळ्यांनीच ती इतके दिवस आसुरलेली
ती होती आज तृप्त झाली असे सांगत होती. आदित्यने देखील तिला पूर्णपणे समाधानी केले आणि त्यानंतर ती ग्लानीनं झोपीत गेली. आदित्यने उठून पुन्हा तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून घेतले आणि स्वतः टॉवेल गुंडाळून गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला. तोही तिच्या इतक्या तहानलेला होता की त्यामुळे त्यालाही खूप हलके वाटत होते. परत येऊन गाळ झोपलेल्या आरोहीकडे बघून तिच्या केसातून हात फिरवून लागला आणि तिचा हात घट्ट उराशी धरून तोही उराशी भिजतोय रात्रभर टक लावून जागाच होता. रात्री जवळपास 3 वाजता पाऊस थांबला. त्याला आरोहीपासून दूर होण्याची इच्छाच होत नव्हती. जे इतके दिवस त्या दोघांना जमले नाही ते नशिबाने घडून आणलेले होते. जे झालं ते योग्य की अयोग्य हे ठरवणे त्यालाही महत्त्वाचे वाटत नव्हते. जे झालं त्या दोघांचीही चूक नव्हती. उलट जे झालं तो आरोहीचा अधिकार होता. याआधीच तिला हे मिळायला हवं होतं. पण सॉरी आरोही, माझ्यामुळं तुला या सुखांपासून वंचित राहावं लागलेलं आहे असं मनातल्या मनात तो बडबड करत होता. थोड्या वेळाने लाईट आली. त्याने उठून दोघांचेही कपडे पंख्याखाली सुकवायला ठेवले आणि आरोहीच्या बाजूला येऊन झोपला. काही वेळाने आरोहीला जाग आली, पण तिचे अंग पूर्ण जड झालेले होते. तिच्या शरीरात काही ताकद राहिलेली नाही असे तिला जाणू लागले होते. ती उठून बसली तर तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिने घाबरून इकडे तिकडे बघितले आणि परत ब्लँकेट अंगावर गुंडाळले. आदित्य गाढ झोपलेला होता. माझे कपडे असे बडबडतच ती शोधू लागली. तेव्हा रात्री काय झाले ते तिला पुसपुटूत आठवू लागले होते, पण तरीही तिचे मन मान्य करीत नव्हते. तिने आधी पटापटा कपडे अंगावर चढवले आणि थोडे पाणी पिऊन डोक्यांवर जोर देऊन आठवू लागली. तिला तो विजेचा आवाज आठवला आणि त्यानंतर आदित्य तिच्यावर करत असलेल्या प्रेमाचा वर्षाव. पण पुढं काय झालं हे तिला आठवतच नव्हते. तिने डोळे गच्च धरले आणि डोळे बंद करून आठवू लागली. पण तिला स्पष्ट काही आठवत नव्हते. पण या सगळ्यांवरून रात्री नेमकं त्या दोघांमध्ये काय झालं असेल याचा अंदाज तिला आला. त्या विचाराने ती लाजली. पण आदित्यने आपल्यावर जबरदस्ती तर केली नसेल ना? नाही, ते असं करणं शक्यच नाही आहे. आणि जर आमच्या संमतीने झाले असेल तर आदित्यने आपल्याबद्दल काय विचार केला असेल असे प्रश्न तिच्या मनाची घालमेल वाढवत होते. जे झाले ते झाले, पण स्वतः आदित्यला याबद्दल काहीही विचारायचे नाही असे तिने ठरवले आणि बाहेर गॅलरीमध्ये येऊन उभी राहिली. बाहेर बरंच उजाडलेले होते. पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. रात्रीचे विस्कटीत झालेले जनजीवन सुरळीत होत होते. हळूहळू गाड्यांचे हॉर्न, रस्त्यांवरची गर्दी वाढत चाललेली होती. त्या आवाजाने आदित्य पण जागा झाला. बाजूला आरोही नाही हे बघून घाबरला तो. इकडे तिकडे बघितले तेव्हा गॅलरीमध्ये उभी असलेली ती दिसली. त्यानेही उठून आधी वॉशरूममध्ये गाठले आणि कपडे घालून तो बाहेर आला. तो उठल्याची चाहूल आरोहीला लागली, पण त्याच्या समोर जायची तिला खूप लाज वाटत होती. शेवटी तिने त्याला आवाज दिला. निघूया असे बोलत होता आणि दोघेही आपापले सामान घेऊन रूमच्या मधून खाली आले. वेटरने त्यांना चहासाठी विचारले तेव्हा ते नाही म्हणून थँक्यू म्हणून ते तिथून गाडीमध्ये येऊन बसले आणि एकही शब्द न बोलता सरळ घरी आले. गाडीत ही दोघे जण एकमेकांपासून नजर चोरत होते. त्यांना घरी आलेलं बघून आईच्या जीवात जीव आला. आरोही आल्या आल्या खोरीत पडाली तर आदित्यने आईला चहा मागितला. आरोहीने बाथरूममध्ये जाऊन गरम पाण्याचा शावर घेतला आणि फ्रेश होऊन बाहेर आली. आदित्य खोलीत यायच्या आत खाली निघून आला. तिला खूप भूक लागली होती, त्यामुळे सरळ किचनमध्ये जाऊन चहा व बिस्किटे खाऊ लागली. त्यानंतर लगेच नाश्ता तयार केला. आदित्य चहा पिऊन वरती गेला आणि फ्रेश होऊन कपडे बदलून नाश्ता करायला खाली आला. सगळे एकत्र पोहे खायला बसले होते. वरद रात्री कुठे थांबले, कसा उशीर झाला असे नाना प्रश्न विचारित होता. आरोही काही न काही बोलत गप्पा मारत होती. आदित्यने सगळं सविस्तर घरी सांगितले आणि त्यानंतर उठून खोलीत जाऊन आज मी घरूनच काम करेल असे ऑफिसमध्ये फोन करून त्याने कळवले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.